मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर इथे झटपट चवदार आणि कमी मसाल्यात बनणारी ही पारंपरिक भाजी आज आपण बनवणार आहोत। भाजी टेस्टी बनवायची खास टिप मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी स्नेहल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 2 वाटी एवढी मेथीची पानं घेतलेली आहेत। मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहेत। कढईत एक मोठा चमचा तेल गरम करून यात 2 हिरव्या मिरच्या, एक बारीक चिरलेला कांदा आणि लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत। तुम्ही लसणाच्या पाकळ्यांच्या ऐवजी आलं लसूण पेस्टही वापरली तरी चालेल। इथे 2 ते 3 मिनिटं मस्त परतून असं घ्यायचं आहे आणि इथे बटाट्याच्या साला काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे काप या फोडणीमध्ये घालायचे आणि 2 ते 3 मिनिटं परत एकदा परतून घ्यायचं आहे। बटाटा तेलात परतून घेतला। यात चिमूटभर हिंग, जिरे पावडर घातली आहे, धणे पावडर घातल्यानंतर हळद घालायची आहे अर्धा टीस्पून, लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला पावडर। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्तही करू शकता। तर इथे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे। यावर झाकण ठेवून बटाटा शिजण्या इतपत 5 ते 7 मिनिटं मध्यम ते मंद आचेवर हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बटाटा शिजलेला आहे। यात मेथीची बारीक चिरलेलं पाने घालायची आणि सगळे एकदा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची। यात चवीनुसार मीठ घालायचं, पुन्हा एकदा परतून घ्यायचं। भाजी शिजते तोपर्यंत इथे खास टिप म्हणजे मेथी आधी थोडी मीठ लावून 5 मिनिटं ठेवली तर तिची कडवट चव कमी होते आणि भाजी जास्त टेस्टी लागते। इथे अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घातलं, पुन्हा मिक्स करून घ्यायची। तर तुम्ही मेथीची कोणती भाजी जास्त खाता, आलूसोबत, डाळीसोबत किंवा पराठ्यामध्ये? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी स्नेहल्स किचनला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।